विशाल विशाल भंडारे कुठून मुंबई. विशाल भंडारे टायगर ग्रुप महाराष्ट्र. टायगर ग्रुप महाराष्ट्र. अहो भाऊ जरा मदत पाहिजे होती तुमची बघा. हा बोला ना, कुठून बोलताय? मी बुलढाणा जिल्हा चिखली तालुका गाव यवता. हा हा मी ना ये बा शिवाजी उभरांडे म्हणून आहे, उभरांडे पांगरी हा यांच्याला 10,000 रुपये दिलेले बघा. त्याचा मुलगा बिमार होता तो. हा 1 वर्ष होऊन गेलं. त्याला आता मागते तर बोलतोय असं झालं, मला माझी किडनी खराब झाली, आमचं झालं डमकं झालं, देत नाही. मी पण हातावरची, माझा नवरा पण हातावरच काम करून करते. त्याचा मित्र होता तो. हा हा पण मुलाचं कारण सांगितलं. मी म्हणलं जाऊ दे, मुलगा आजारी देऊन टाका. तुमच्या मिस्टरचे मित्र होते का ते? हा कधी दिले ते? 1 वर्ष झालं का? 1 वर्ष झालं. गेल्या वर्षी म्हणजे त्याच्या गेल्या वर्षी जून मध्ये दिलेली. काय म्हणते आता ते पैसे रिटर्न द्यायच्या टायमाला? पैसे देतो बोलते, पण काही ना काही कारण सांगतायत की असं झालं तसं झालं. द्यायचं नावच घेत नाही. कधी मी फोन केला तर बायकोला फोन देते, तू सांगती पण मग असंच सांगती, असं झालं ताई तसं झालं. हा 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 नाव काय त्यांचं? त्यांचं शिवाजी दत्ताभाऊ उभरांडे. ठीक आहे, त्यांचा नंबर आहे का तुमच्याकडे? हो नंबर आहे. नंबर मेसेज करा मला. तुमचं नाव काय? माझं नाव गीता परमेश्वर वानखेडे. चालतंय, जेवढी मदत होईल तेवढी मी मदत करतो. ओके. तेच ना, मी आता तुमचं हे बघितलं, म्हणलं यांना फोन करून तरी बघाव. हा हा हे नंबर व्हॉट्सअपला आहे तुमचा? हा आहे ना. हा मग मी नंबर पाठवते त्यांचा तुम्हाला. ओके ओके ठीक आहे. थँक्यू भाऊ. हा बोला भाऊ. मी त्यांना कॉल केला शिवाजीला आता. ते म्हणतात मी ओळखत नाही तुम्हाला. ओळखत नाही? लाईव्हरला त्यांना ओळखत नाही? 1 मिनिट. आमच्याला सांगायचं असं ना शिवा पैसे द्या म्हणून. सांगते आता किती दिवस झाले तुम्ही सांगा बरं. आता तुम्हाला माहिती का औरंगाबादला ऍडमिट म्हणून? औरंगाबादला माझी बी आता डिलिव्हरीचा टाइम आला. मला बी सिझर सांगितले. आता सांगा ना, 1.5-2 वर्ष झाले ऍडमिट होते. घरी पण आलेले. त्याच्या बायकोच्या दिवशी फोन केला, पैसे देते देते परवा देते. असं बघ मला 2 वर्ष होत आलेत ना. नाही मी सांगतो, तुमची तब्येत सिरियस होती. आम्ही औरंगाबादला होतो आतापर्यंत. नाही नाही, तुम्ही काय म्हणले आता? मी ओळखत नाही, हे नाही ते नाही. ही भाषा आहे का बोलण्याची तुम्ही? तुम्ही आता तुमचं नाव सांगा ना आमचं. तुम्ही आता तुमच्या बाईकवर फोन द्या, मग तुम्ही फोनवर बोला ना. तुम्हाला दोन्ही पण नाव सांगितले ना. कोणते दोन्ही नाव सांगा तुम्ही? तुम्हाला यांचे पण नाव सांगितले मी. पैशाचं काय त्यांचं मॅटर? कधी पैसे देता? हॅलो अक्षरशः व्याजाला पैसे काढते माणसांना. आता भावानं लोक येऊन आमचे दरवाजे ठोकून जाते. थोडी वैतागले मी. हो सर, ते काय ते ताईचे पैसे ते देऊन टाका ना. 1-1.5 वर्ष झालं ना. आता तुमची आई म्हणे दिवाळी झाल्यावर देते बाई. म्हणलं बरं ठीक आहे, दिवाळी झाल्यावर द्या. काही ना काही कारण सांगून अक्षरशः 10 भावांना पैसे काढले. मी जेवत नाही ना, पोरील काय कपडे सुद्धा घेतले नाही दिवाळीला. पण त्या लोकांचे व्याजाचे पैसे वरचे देते मी. तुम्हाला म्हणलं म्हणजे 1000ने द्या, 2000ने द्या, 500ने द्या. आता लोक पिटले असते पैसे. 10,000च घेतलेत ना. तुम्ही मुलाचं पोराचं कारण सांगितलं म्हणून गेले मी. म्हणलं जाऊ दे, आपलं पोरं काय त्यांचं काय. मी काय म्हणतो, मी तुम्हाला 1 तारखेला देऊन टाकतो तुमचे पैसे. 1 तारखेला कधी द्या? किती वाजेपर्यंत? हॅलो तुम्ही त्या बाईकवर फोन द्या. त्या बाईकवर फोन द्या. ओ हॅलो, कॉलवर बोलतोय मी. तुम्ही युट्यूबला जाऊन सर्च करा मी कोण बोलतोय. फालतू मुलगा नाही बोलत. तुम्ही युट्यूबमध्ये तुमच्या ठेवा. त्या बाईकवर फोन द्या. नाही, तू औरंगाबाद मध्ये कुठे कोणत्या हॉस्पिटलला सांगा, तिथे पोरं पाठवतो मी. नाही ना, तुम्ही त्या बाईकवर फोन द्या. पैसे तुम्हाला कोण देऊ पैसे? नाही, बोलायची पद्धत आहे तुमची. मी ओळखत नाही त्यांना, हे नाही ते नाही. मी ओळखत म्हणजे काय? मी त्या बाईकवर तुम्हाला ओळखत नाही म्हणजे काय? तुम्ही गोरगरीबाचे पैसे घेऊन रिटर्न द्यायचे नाही तुम्हाला पैसे? मित्र तुमचा मित्र कुठपर्यंत तुमच्यापर्यंत आमच्या ग्रुप पर्यंत मॅटर आलंय ते कळालं तुम्हाला? अहो माझा फ्रेंड येतो, त्याच्या माझी घरचे संबंध. तुम्ही काय धमकी तुम्ही मला? तू औरंगाबाद मध्ये कुठे? औरंगाबादचं लोकेशन सांगा मला, तिथं पोरं पाठवून देतो. ते पैसे काय? नाही ते पैसे आहेत ना, ते पैसे द्या. तुम्ही त्यांचे पैसे घेतात, ते तिकडे आत्महत्या करायला लागल्या. तुम्हाला एवढं कळत नाही का? अहो मी तुम्हाला काय बोललो होतो? 1 तारखेला पैसे तू म्हणून ना. आम्ही जे औरंगाबादला 1 महिन्यामध्ये आयची आपला जीव गेला होता आणि मोत वापस आली. मग तुम्ही तसं सांगायचं ना. मग तुम्हाला काय गरज आहे म्हणायची? दुसऱ्या लोकांना घेऊन तुम्ही धमकी देता का आम्हाला फोन करून? हे तुम्हाला धमकी दिली का? पण 1 मिनिट सर, ऑल महाराष्ट्रामध्ये काम करतो मी.
आणि ताई तुम्ही बोलवलं ओपन करतो रे ताई. मग तेच तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला चांगलं बोललो होतो. तुमची बोलण्याची पद्धत आहे ना, ती पद्धत जरा नाही चेंज. तुमची बोल तुम्ही तेच म्हणलं तुम्हाला मी. सोशल वर्कर तुम्ही काय म्हणले? नाही तुम्ही काय म्हणले? तुम्ही गुंड लोकांना फोन करता का आणि आमच्या पाठीमागं पाठीतात? ही पद्धत होय सर बोलायची अशी? मी काम घेतलं नाही दादा, मी शिवाजी बरंडे बोलतो. मी 1 तारखेला पैसे देऊन टाकतो बस, आणि त्या ताईजवळ फोन द्या. सर मी तुम्हाला प्रेमाने बोलत होतो, तुम्ही सर काय बोलू राहिले? नाही प्रेमाने बोलले तुम्ही. मी अमुक अमुक बोलतो, टायगर ग्रुप बोलतो. मग सर मी दिवस रात्र काम करतो ना आम्ही त्या ग्रुपमध्ये, मग आम्ही आमच्या ग्रुपचेच नाव घेणार ना. आम्ही ज्या माध्यमातून बोलतो, ज्याच्यातून बोलतो घेणार ना आम्ही. बोलून राहिले ते पहिले तुम्ही फोन बोलून राहिले. सर एक मिनिट ऐका सर, तुम्ही काय करा माहित आहे का? तुम्हाला ग्रुप माहित नाही वाटतं, तुम्ही एक काम करा, युट्यूबला जाऊन ग्रुपचं नाव सर्च करा, मग तुम्हाला कळेल आम्ही कोणत्या भाषेत बोललो. सर आम्ही दिवस रात्र जी गोरगरीब आहेत ना त्यांना आम्ही न्याय मिळवून देण्याचं काम करतो आम्ही. त्यांचे पैसे 2-3 वाजता सेंड करा. ओके ओके. डबल कॉल करायला लावणार. हा मी वानखेडे बोलते, गीता वानखेडे. हा त्यांना सांगितलंय ते 1 तारखेला तुम्हाला 1-2 वाजेपर्यंत पैसे सेंड करते. हा 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 बघा बरं किती खोटं बोलते, त्याच्यासाठी मी कॉल रेकॉर्डिंग सुद्धा ठेवलेली आहे त्यांची, जे काय बोलते ते पैशाच्या बाबतीत. हा ठीक आहे. ते मला म्हणले पहिल्यांदा मी ओळखतच नाही, हे नाही ते नाही. हा म्हणून म्हटलं मी लाईव्ह वर घे त्यांना एकदा. आणि आता फोन पण नेहमी उचला तर त्यांचा भाऊ उचलते. आता औरंगाबादला नाहीच ते त्यांच्या गावी उंबर अंड्याची पांगरी म्हणून सैलानी जवळ बुलढाणा जिल्ह्यात ते. त्याच्यामुळे त्यांना म्हणलं ना औरंगाबाद मध्ये कुठे म्हणलं द्या लोकेशन, तिथे मुलं पाठवून देतो. औरंगाबादला कुठं नाही ते, कारण बुलढाणा कॉन्ट्रॅक्ट घेते ते कलरचा दोघं भाऊ. हा 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 एक छोटा भाऊ मिलिटरी ते त्यांचा. हा हा पैशाची कमी आहे का सांगा ना? 2-3 वर्ष 1.5 वर्ष होत आले. अहो अक्षरशः आमची कंडिशन एवढी खराब आहे. अक्षर 10च्या भावाने पैसे काढले मी, वरच काय कामं केली की वरचं व्याज देऊन टाकते त्या लोकांचं. बरोबर आहे ना. चालते ताई, ते तुम्हाला सेंड करते ना 1 तारखेला 1-2 वाजता. हा भाऊ तुमची कधीच विसरणार नाही.